इकडे ये रे. काय आहे? काय सोनं लागलंय का? नाही म्हणजे एका दुसऱ्या दिवशी ठीक आहे, मी समजू शकते, बट तुझं हे नेहमीचंच झालेलं आहे. कधी कोणत्या मुलीला बघितलं नाहीयेस का तू? नाही हा. आज मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस. एरवी तुम्ही मारलेल्या शिट्ट्या, घाण कमेंट्स, ते गाडीचे हॉर्न्सवर तुम्ही वाजवता तेव्हा मी ऐकतोच ना. तेव्हा असं वाटतं की ओ तिथल्याच कानाखाली वाजवली असती ना तर आज ही वेळच आली नसती. आज तू आहेस, उद्या दुसरं कोणी, परवा तिसरं कोणी. तुम्ही काय मला सुखाने जगूच येणार नाही आहात का? हे बघ, मला फक्त एवढंच बोलायचं आहे की आम्ही एक मुली आहोत, आम्हाला काम वगैरे करायचं असतं, आम्ही जातो. एवढंच की तुम्ही असं गाडीवरती बसून आम्हाला शिट्ट्या वगैरे मारता, आम्हाला नाही जमत हे सगळं. आम्हाला जायला यायला कॉन्फिडन्सच नाही होत ना. आम्ही जॉबला जातो, आम्ही इकडे म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे करतो, तुमच्यासारखी मुलं बसलेली असतात, सो आम्हाला नाही जमत हे सगळं. भीती वाटते आमच्या पॅरेंट्सला, पण आम्हाला भीती वाटते की ते आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा सोडत नाही. तुमच्यासारखी मुलं असतात. आय नो सगळी मुलं असे नसतात, बट जी तुमच्यासारखी मुलं असतात ना त्यांच्यामुळे ना हे सगळे म्हणजे आमच्या पॅरेंट्सच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली असते की आम्ही घराच्या बाहेर पडलो की आमच्यावरती काही होईल वगैरे. हे बघ, मला तुला एवढंच सांगायचं आहे की तू ना कोणत्याच म्हणजे मुलीला असं छेडू वगैरे नकोस. तुझ्या शिट्ट्या वगैरे मारतोस ना, हे अजिबात बरोबर नाही आहे तुझं. हे बघ, आज तू हे माझ्यासोबत केलेलं आहेस, पण यापुढे तू दुसऱ्या कोणत्याच मुलीसोबत करणार नाहीयेस. आणि जर तू मला आढळलास हे सगळं करताना ना तर मी डायरेक्ट तुझी पोलीस कंप्लेंट करेल. कळलं तुला? थँक्यू.